हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय मा काली. आणि बघा इथे काय सुरू आहे माझं. तर नाही, इथे मी मसाले भात बनवत आहे. आता गोबी वटाणे सगळे स्वस्त झालेले आहेत. इथे मी कढी बनवलेली, म्हणजे कढीची तयारी केलेली आहे आणि इथे मठ्ठा बनवलेला आहे बघा. तर ही झालेली आता कढीची पूर्वतयारी. आता फक्त फोडणी मारायची बाकी आहे. लसूण वगैरे सगळं, हिंग सगळं तयारी करून ठेवलेली आहे मी. आणि आता मी चालली आहे फोडणी मारण्यासाठी. आणि ते होत आहे भात. टेस्टी टेस्टी भात. तर इथे बघा मसाले भात, इथे कढी आणि थोडासा मठ्ठा बनवलेला आहे आणि ते ताट वाढलेलं आहे ऋतूच्यासाठी. तर कसा बनला मसाले भात सांग ऋतू? मस्त ना? टेस्टी? हो, थँक्यू. तर आता मी तयार झालेली आहे आणि आता मी निघालो आहे रूम पाहण्यासाठी. चला तर मग. तर बघा इथे मी फर्स्ट रूम बघितलेली आहे, ती तुम्हाला दाखवत आहे. तर किचन कसं आहे बघा. आणि ह्या 2च रूम आहेत बरं का. आणि टॉयलेट बाथरूम ना इथे आतमध्ये आहे. आणि ह्याचा रेंट पण बराच आहे. आणि हे तसं बघायला गेलं तर सिटीच्या बाहेर आहे. मला आवडलं नाही विशेष करून. आणि ही सेकंड रूम आहे. इथे बोलणं करते आहे घरमालकांशी. ही रूम तुम्ही पाहू शकता. इथे 3 रूम आहेत. आणि हे आहे किचन. आणि इथे त्यांनी असं कपाट बनवलेलं आहे. आणि इकडे आहे गॅलरी. तर गॅलरी पण मोठी छान अशी गॅलरी आहे इथे. आणि भांडे वगैरे घासण्यासाठी असं बाहेर त्यांनी बनवलेलं आहे. आणि त्यांचा फ्रीज पण आहे बरं का इथे. त्यांचं असं म्हणणं होतं त्यांचं की इथे फ्रीज आहे माझा जो जुना, तो तुम्ही वापरा. पण मला काही कुणाचं वस्तू वापरायची इच्छा नसते. कारण कसं आहे, माझ्याकडे जो फ्रीज होता ना तो मी विकला. कारण की मुलांना कसं म्हणजे फार सर्दी होते मुलांना. तर त्याच्यामुळे मी ऑलरेडी माझाच फ्रीज विकलेला होता. तर मला काही फ्रीजची आवश्यकता नाही आहे. ताजंच मी भाजीचं आणते. आणि हा बघा इथे ह्यांचा बाथरूम आहे. टॉयलेट प्लस बाथरूम आहे ह्यांचं. तर इथे आहे कमोड. आणि ह्यांनी इथे व्हेंटिलेशन फॅन पण दिलेला आहे. तर बरेच दिवस झाले मी रूम सर्च करत होती. आणि रूम सर्च आता माझी झालेली आहे. आणि आता चालली आहे माझी पॅकिंग. आणि ते तुम्हाला मी दाखवलं नाही. तर कोणत्या कोणत्या रूम्स मी सर्च केलेल्या होत्या आणि कुठे आता मी जाणार आहे ते तुम्हाला नाही का मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर स्टे ट्यून. तर इथे बघा आमची शिफ्टिंग चालू आहे. मी सामान पॅक केलेलं आहे. आणि इथे बघा गाडी आलेली आहे. त्यांनी असं सामान वगैरे सगळं पॅक केलेलं आहे. तर त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी इथे पडद्यासाठी रॉड लावायचे होते. तर त्याच्यासाठी पण एक व्यक्ती आलेला आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियनला मी बोलवलेलं होतं. कारण मला इथे भांड्याचं कपाट लावून घ्यायचं होतं, फॅन लावून घ्यायचा होता. ते पण झालेलं आहे. हॅलो. तर आता तुम्ही पाहिलंच असेल की मी कोणत्या कोणत्या रूम बघितल्या. तर कोणती रूम आवडली तुम्हाला तुम्ही सांगा. ते आमच्या बजेटच्या बाहेर आहे. तर म्हणून मी ते काही रूम म्हणजे पाहिली नाही, म्हणजे सॉरी घेतली नाही मी ते रूम नाही का. तर तुम्हाला माहीतच आहे त्या रूम म्हणजे इतक्या महाग होत्या. 7,000 8,000 8,000 आणि प्लस कमोड होतं. तर तुम्हाला माहीतच आहे की कमोड मी वापरू नाही शकत. कारण आपलं इंडियन टॉयलेटच बेस्ट असते. आणि कमोड वापरायला पण नाही पाहिजे. तर म्हणून नाही का मी कमोड होतं म्हणून ती रूम नाही घेतली. आणि तशीच खूप महाग पण होती ती रूम बरं का. तर म्हणून म्हटलं जाऊ दे ती रूम कशाला घ्यायला नाही का. पण आणि तिथे नाही का तुम्हाला सांगते प्लस नाही का सिटीच्या बाहेरच आहे. आणि तिथे अजून तो एरिया डेव्हलप पण नाही झालेला आहे. म्हणजे इतकं तुम्हाला सांगते ना, तिथे लाईट्स नाही आहेत, काही नाही आहे, तरी पण खूप महाग आहे. मग विचार करा, सिटीमध्येच एवढ्या रूम महाग आहे, सॉरी सिटीच्या बाहेरच एवढ्या रूम महाग आहेत, तर मग सिटीमध्ये किती महाग असतील विचार करा. तर कसं आहे, सध्या मी आता एक रूम घेतलेली आहे. ते तुम्हाला दाखवेल नंतर मी की मी कशी रूम घेतलेली आहे. हां, होम टूर मी नंतर करणार आहे. तर आता सगळं घर लावलेलं आहे व्यवस्थित, सगळं म्हणजे केलेलं आहे. जवळपास आता किती दिवस झाले, 9-10 दिवस झाले ना. 9-10 दिवस झाले बघा आम्ही इथे शिफ्ट होऊन. आणि त्याच्यामुळे कसं होतं आहे, मी व्हिडिओ नाही टाकले. कारण कसं आहे ना की जसं आपण दिवाळीत साफसफाई करतो ना, तसं एक एक सामान मला पूर्ण साफ करून मी ते सगळं लावलेलं आहे. आणि आधी येताना मला साफ करायचा म्हणजे वेळच नाही मिळाला. आणि मी साफ पण नाही करत बसली. काय होतं ना की शिफ्टिंग करताना ना आपण ना त्या सगळ्या वस्तू नाही का सगळ्या
खराब होतात भांडे वगैरे. आपण जे काही ह्याच्यामध्ये भरतो, काय म्हणतात त्याला, बोऱ्यामध्ये वगैरे ना, गोणीमध्ये भरतो आपण, तर ते खराब होतात. धूळ लागतेच किती स्वच्छ असले तरी. म्हणून नाही का मी म्हणजे जेव्हा शिफ्टिंग होते ना तेव्हा एक एक भांडं घासून घेते. कपाट अँड ऑल सगळं आम्ही घासून घेतो. आणि कपडे तरी मी बऱ्यापैकी तिकडून आली होती तुळजापूरवरून, तर खूप कपडे धुतले होते मी. आता जस्ट माझं ऑपरेशन झालेलं आहे, तर कुठे एवढ्या म्हणजे माझ्याच्याने एवढे कामं नाही होत ना, तर कुठे एवढं म्हणजे त्रास हे करत बसू. तर हळूहळू करत आहे. तर कोमल पण मला मदत करते, पण आता कशी तिची पण पाठ दुखायला लागलेली आहे, कारण जास्त तिला पण कामं नाही होत ना. तर म्हटलं आता थोडं हळूहळू चालू आहे आमचं, त्याच्यामुळे व्हिडिओ लेट होत आहे. मला व्हॉट्सअपवर त्या ताईचा मेसेज आला त्या दिवशी, अरे तू व्हिडिओ का बरं नाही टाकत आहे. तर म्हटलं चला मी सांगून देते म्हटलं रिझन. तर माझी रूम चेंज करायची होती, हे करायची होती. आणि रूम खूप आम्ही म्हणजे ना सर्च करत होतो OLXवरती वगैरे. खूप काही रूम पाहत नाही बसली मी, कारण सिटीमध्ये गेलीच नाही, मला तेवढा वेळच नव्हता की मी रूम पाहत बसू, करत बसू. तर थोडंसंच पाहिलं मी आणि लगेच म्हणजे रूम घेऊन घेतली. आणि आता मी अजून पाहणार आहे. सध्या तर मी घेतलेली आहे आणि अजून मी सर्च करणार आहे आरामशीर वगैरे सिटीमध्ये, नाही का. कसं आहे, सिटीच्या बाहेर आहे, इतकी धूळ येते ना तुम्हाला काय सांगू. आम्ही जिथे राहतो होतो आधी तिथे पण खूप धूळ येत होती, आणि खूप धूळ येते. आणि मग कसं आहे म्हणजे सिटीमध्ये जायलाच इतका वेळ लागतो, वेळ पण लागतो, पेट्रोल पण लागतं. मग आपण 2 पैसे इकडे वाचवायला बघतोय, तर मग ते पेट्रोलवारी पण जात आहेत. आणि मग ना खूप म्हणजे खूप धूर पडते. आधीचं पण मला खूप धूर पडत होतं. आणि मग येताना माझा जो पाईलचा त्रास होता ना, तो जास्त वाढत होता माझा. दुसरा एक प्रॉब्लेम आहे, तोही माझा वाढत होता. काय होते, जास्त वेळ मला काही गाडीवर बसता नाही येत, म्हणून मी पाहत आहे सिटीमध्ये, कारण मला जास्त वेळ गाडीवर नाही बसता येत आहे. तर पाहिलं आता तुमच्या कुणाच्या ओळखीमध्ये असेल तर मला सांगा. आणि कसं असतं, सिटीच्या बाहेर तर मिळून जातात, स्वस्तामध्ये पण मिळून जातात सिटीच्या बाहेर. तर अजून काही एरियाज मला तेवढे काही माहीत नाही आहेत. मी नागपुरात भले राहते, आता जवळपास 20 वर्ष होत आली मला नागपुरात. पण मला ना म्हणजे जे माझं शूट असतं ना, त्या शूटसाठीच मी जाते. मला अदर काही एरिया जास्त माहीत नाही आहे, कारण एकाच एरियामध्ये अशी मी बरीच वर्ष झाली राहिलेली आहे. म्हणजे अशी खूप फिरली नाही मी, असे वेगवेगळे एरियाज नाही चेंज केले. बस आपल्या जो मेन एरिया आहे ना, तिथूनच थोड्या अंतरावरती, असं 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती मी राहिली इतकी वर्ष. आणि आता फर्स्ट टाईम म्हणजे मी आता 2 वर्ष मी एकाच ठिकाणी राहिली. जे तुम्हाला माहीत आहे ते तुम्ही घर बघितलेलं आहे. तर एकाच ठिकाणी मी 2 वर्ष राहिली, बरेच दिवस. तर आता मला बरेच दिवस झालं चेंज करायचं होतं, तर म्हटलं चला. पण ना मला वेळच नव्हता, बरं सांगते, मुलांचा अभ्यास पण नाही होत, मुलांच्या मागे कामं राहतात. तर आता म्हणून मी ठरवलं आहे थोडंसं ओळखी पायकीने. आता तर मी रूम चेंज केलेली आहे, छान आहे रूम, गॅलरी पण व्यवस्थित आहे, सगळं आहे. पण तरी पण मी म्हणजे मला ना सिटीमध्ये पाहायचं आहे. आणि मला ना कमीमध्ये म्हणजे कमी रेंटमध्ये हवी आहे रूम. तर काही दिवसांसाठी मी रूम घेतलेली आहे. मला सिटीतच हवं आहे, कारण सगळ्या आपल्या गोष्टी आपल्याला जे लागतात ना ते सिटीमध्येच मिळतात. तिथे मला खूप दूर पडतं ना. तर आधीचं जे घर होतं ना ते पण खूप दूर होतं माझं. तर त्याच्यामुळे ना प्रत्येक गोष्टीसाठी मला सिटीमध्ये जावं लागत होतं. आणि मुलांना जसं आता तुम्हाला एक्झामसाठी जायचं आहे, कशासाठी जायचं आहे, तर मलाच घेऊन जावं लागतं. तर ते काय होतं आहे तर खूप वेळ लागतो. तर त्याच्यामुळे मी आता परत रूम पाहील, तर मी सिटीमध्येच पाहिलं आता. काल नाही का इलेक्ट्रिशियन आला, काल फॅन लावून घेतला. बरीचशी कामं आता माझे उरकलेले आहेत आणि अजून थोडी बहुत राहिलेले आहेत, तर ते आता सगळे कंप्लीट करून घेईल. आणि मग नंतर मी तुम्हाला होम टूर देईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कळवा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.